थोडं स्पीड वाढवायला पेपरला लगेच वेगळ्या बातम्या सुरू झाल्यात. एक मी नाही, माझा नाही, मी निर्णय घेणार नाही. सगळं माझ्या नावावर खापर फोडा. चांगलं झालं की दादाने चांगलं केलं, वाईट झालं तर कळतच नव्हतं, आमचं वाटोळं केलं. पार्टी निवडणार मी नाही निवडणार. साहेब आत्ता मला काही सांगू नका, पहिल्यांदा मीटिंग होऊ द्या, मी वडवड करू नका. मी पैसे मागितले, काय झालं काय झालं नाही, थोडं स्पीड वाढवायला पेपरला लगेच वेगळ्या बातम्या सुरू झाल्यात. एकदा तुम्ही जीबी घेऊन जीबीनी त्या साखर आयुक्त साखर आयुक्त काय झालंय दरबाजूला रे, हे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये बरेच वर्ष प्रयत्न चाललेला आहे. आता मी मध्ये तिथं जयकुमार रावळ मी अशी एक मिटिंग घेतलेली होती. नाही प्रस्ताव दिला आहे, परंतु त्याच्यात पुन्हा काहीतरी तिथल्या स्थानिक लोकांना उद्या आपण काही करायला चांगल्या पद्धतीने गेलो तर ते कारखाना तिथून शिफ्ट करायचं काय, तुमचं काय म्हणणं आहे? मी नाही, माझा नाही, मी निर्णय घेणार नाही. सगळं माझ्या नावावर खापर फोडा. चांगलं झालं की दादाने चांगलं केलं, वाईट झालं तर कळतच नव्हतं, आमचं वाटोळं केलं. त्याच्यामुळं बहुमताने संचालक बोर्डाने जीबी स्पेशल बोलवावी विशेष सर्वसाधारण सभा, आणि त्यामध्ये त्या सभेत कुठले विषय आहेत ते मला दाखवा. आम्ही साखर आयुक्ताचा एक प्रतिनिधी तिथं पाठवू आणि त्यांनी ते व्हिडिओ शूटिंग वगैरे घेतील आणि त्याच्यानंतर, कारण तुम्हाला पर्याय द्यावे लागेल. पर्याय 1 हा, पर्याय 2 हा, पर्याय 3 हा, कारण त्या भागामध्ये आता सगळं नागरीकरण होणार आहे. जसं पूर्वी मगरपट्ट्याचा ऊस होता सगळा संपला, अमानोराला ऊस होता सगळा संपला, थोडंसं बाजूला असे सगळ्यांचे ऊस सगळे संपलेले आहेत. आता तिथं पण नागरीकरण मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. आमचा प्रयत्न चाललेला होता की तिथं मार्केट कमिटीचं एक नवीन मार्केट डेव्हलप करायचं, कारण पलीकड ब्रिज पण मी करायला तयार आहे अजून जर लागला तर, कारण नदीच्या जवळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर तुम्हाला पुढं काय करायचं किंवा त्याच्यातनं जे पैसे उभे राहतील त्याच्यातून तेवढ्याच कॅपॅसिटीचा दुसरा कुठला कारखाना आपल्याला मिळत असेल तर तो त्या ठिकाणी घ्यायचा का. मग ती तशा प्रकारची चर्चा सुरू झाली. अनुराज टेक ओव्हर करावा, कारण अनुराजचं कर्ज खूप थकलेलं आहे. काय ते PDCC बँकेचं, तर PDCC बँक सिक्युरिटायझेशन ॲक्ट खाली ताब्यामध्ये घेऊ शकतं. ते जर ताब्यात, आत्ता त्यांनी त्यांची साखर ताब्यामध्ये घेतली